काल परवाच मुख्यमंत्री बोलले की आम्ही सांगितल्याप्रमाणे 30 जूनच्या आत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत, त्यासाठीची तयारी सुरू आहे। मात्र मध्येच आता निवडणुकीची आचारसंहिता आलेली आहे, त्या आचारसंहितेबद्दल आपण जाणून घेऊयात। यावर श्री बच्चू कडू, श्री राजू शेट्टी या शेतकरी नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली, ते प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेऊयात आणि एकंदर ही कर्जमाफी प्रक्रिया आता या आचारसंहितेच्या प्रक्रियेमध्ये अडकणार का हे सुद्धा जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता निवडणुकाचा जो प्रोग्राम आहे तो असा आहे की 25 मे 2026 ला अधिसूचना जारी होणार आहे। अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 जून आहे। अर्ज छाननीची तारीख 2 जून आहे। अर्ज मागे घेण्याची तारीख 4 जून आहे। मतदान 18 जून आहे। मतमोजणी 22 जून आहे। संपूर्ण निवडणूक पूर्ण होण्याची तारीख 25 जून 2026 आहे आणि सरकारने सांगितलेलं आहे की 30 जूनच्या आत आम्ही कर्जमाफी करणार। आता या दरम्यान हे करू शकणार का आणि ह्याच्या 16 आमदार जे आहेत विधान परिषदेचे त्यांच्यासाठीची निवडणूक प्रक्रिया आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी या आमदारकीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी मतदान करणार आहेत। आता याच्यावर श्री बच्चू कडू यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण जाणून घेऊयात। ते असं म्हणाले की घोषणा आधीच झालेली आहे, त्याच्यामुळे या आचारसंहितेमध्ये कर्जमाफीची प्रक्रिया अडकणार नाही, तांत्रिक बाब उद्भवणार नाही, त्यामुळे आचारसंहितेचा भंग होण्याची काही या ठिकाणी अडचण नाहीये। जर सरकारने दगाफटका जर केला तर आम्ही सुद्धा ज्या पद्धतीने राजू शेट्टींनी सांगितलंय की सरकारने जर का त्या दरम्यान कर्जमाफी केली नाही किंवा शेतकऱ्यांसोबत बेमानी केली तर रस्त्यावर उतरू। तर बच्चू कडूंनी राजू शेट्टींना सांगितले की आम्ही तुमच्या सोबत त्या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरू। राजू शेट्टींची प्रतिक्रिया आपण बघून घेऊयात। ते म्हणतात, तांत्रिकदृष्ट्या अडथळा येण्याचं कारण नाही, हा निर्णय गेल्या वर्षीच झालेला आहे, बजेटमध्ये तरतुदी करण्यात आलेली आहे, त्यामुळे आचारसंहितेची अडचण येण्याचे काही कारण नाही। आचारसंहितेचा कारण पुढे करून सरकारने टाळाटाळ केली तर आम्ही गप्प बसणार नाही। आणि हे जे वाक्य होतं यालाच दुजोरा श्री बच्चू कडू यांनी दिलेला आहे। ते म्हणाले आम्ही राजू शेट्टींच्या त्या ठिकाणी सोबत उभे राहू असं जर काही झालं तर। एकंदर काय परिस्थिती आहे तर सहकार विभाग प्रस्ताव सादर करणार। 28 ते 30 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। कर्जमाफीसाठी 27,000 कोटी, कधी 17,000 कोटी अशा पद्धतीचे आकडे समोर येत आहेत। 30 लाख शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे। अशा पद्धतीची सगळी अपडेट आहे। एकंदर सांगायचं झालं तर आचारसंहितेच्या याच्यामध्ये ही कर्जमाफी अडकण्याचं काहीही कारण नाहीये, कारण की याची घोषणा 6 मार्च 2026 ला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये झालेली आहे। याचा फक्त शासन निर्णय बाकी आहे, त्याच्यामुळे जे काय प्रभावित मतदार व्हायचे ते आधीच झालेले आहेत, त्यांना सगळा विषय माहिती आहे, त्याच्यामुळे हे त्या आचारसंहितेमध्ये येण्याचं काही कारण नाहीये। सरकारनं हे फालतू कारण समोर ठेवून पुढे अजून जी कर्जमाफीची प्रक्रिया आहे ती लांबू नये अशी माझी सरकारला त्या ठिकाणी विनंती आहे। एकंदर काय तर ही जी कर्जमाफीची प्रक्रिया आहे ही सुरूच राहायला पाहिजे आणि ती सुरूच राहील अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्याला या आचारसंहितेचं बंधन येणार नाही। 30 जूनच्या आत सरकारने कर्जमाफी करावी आणि नंतर शेतकऱ्यांना बँकांना आदेश द्यावेत की कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तात्काळ कर्ज देण्यात यावं, कारण की पुढे आता खरीपाचा सीझन सुरू होतोय अवघ्या 20-30 दिवसांनी। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।